काय सगळ्यात नेमका काय प्रकार घडलेला आहे? आज सकाळी 8:10 टायमाला एक ओव्हरलोड रिव्हर्स मारत असताना मोठ्या खांबाला आतमध्ये जो चौकातला खांब आहे इथे धडकला गेला. त्याच्यामुळं तो पोल जो आहे तो आडवा झाला. त्यामध्ये जर कुणी जर काही जीवहानी झाली असती तर खूप मोठं नुकसान झालं असतं. त्याच्या पाठीमागे हा स्टॅच्यू आहे, त्याचं पण खूप नुकसान झालं असतं. आणि वरती ओव्हरलोड तार आहेत, ते तार पण कट झाल्या तर येणारा जाणारा रहदारीचा रस्ता आहे, त्याच्यामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालं असतं. आज या चौकामध्ये सुजातादादा आंबेडकर यांची 11 वाजता सभा होणार आहे. त्यामध्ये हा अनुचित प्रकार घडलेला आहे, जेणेकरून आज त्यावेळेस घडला नाही हे चांगलं सुदैवाने. आणि आज त्याच्यामुळं हा ओव्हरलोड ट्रकचा इथं उभा आहे. एक तर 7 वाजेच्या नंतर ह्यांना एंट्रीने हा ट्रक येतोच कसा आहे हा. आणि याच्यामध्ये तुम्ही काय प्रशासनाने याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर ऍक्शन घेतला पाहिजे. तिथं आजूबाजूला हॉस्पिटल एरिया आहे, तिथे येणाऱ्या स्टँडवर आम्ही उभा असतो. इथं चौकामध्ये भर सकाळी सकाळी हा असा प्रकार घडलेला आहे. माझं नाव सचिन बनकर. काय सगळ्यात नेमकं काय घडलेलं आहे? सकाळी सकाळी मी आणि आमचे मित्र नाना आम्ही तिकडे चहा पित होतो. तो ट्रक रिव्हर्स मध्ये येत होता. रिव्हर्स मध्ये त्याची कोण ब्रेक नाही लागलं बहुतेक, तर तो डायरेक्ट ह्या विजेच्या खांबाला धडकला. आणि विजेच्या खांबाला धडकून तो खांबा पूर्ण वाकडा झाला. त्याच्यानंतर मी स्वतः ते कॉर्पोरेशनला फोन केला, बॉबीनं 112ला फोन केला. आम्ही सिद्धार्थ भाऊ साहेबला नरोडेला यांना फोन केले आम्ही. आणि त्यांनी कल्पना दिली की लवकरात लवकर याचं काम करा, नाहीतर हा खांबा धोकादायक होऊ लागला, कुणाच्या गाडीवर पडला असता किंवा घरावर पडला असता, एखादी जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब हे रिॲक्शन घेतले. खांबाच्या पाठीमागे तर भीमसंदेश चौकाचा स्तंभ अशोक चक्र आहे. जर तो खांबा त्या ट्रक जर खांब्याला जर धडकला असता तर जातीय वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती. कारण की माहोल सध्या निवडणुकीमध्ये कधी काय होईल काही भरोसा नसतो. त्याच्यामुळे ती एक शक्यता, दाट शक्यता होती. आणि आज दुपारी सुजातादादा आंबेडकरांची सभा आहे, त्या सभेच्या निमित्तानं आम्हाला एवढंच लवकरात लवकर हे काम करून देण्याची आमची अशी इच्छा होती. काहीतरी माझं नाव सतीश गणकवार.